फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना हे आदेश दिले। मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते। सर्व जनभावना लक्षात घेऊन त्यांनी संपदा मुंडेंच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये एसआयटी लावण्याचे आदेश दिलेले आहेत। एका महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याची माहिती मिळालेली आहे। ज्या दिवशी पहिल्यांदा या घटनेवर मी बोलले होते त्या दिवशीच मी सांगितलं होतं की माझा संपूर्ण विश्वास आहे व्यवस्थेवर आणि मुख्यमंत्री जे आमचे गृहमंत्री आहेत त्यांच्यावर की ते यामध्ये योग्य ते तपास लावतील। एसआयटी लावल्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की संपदाला न्याय मिळेल। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर आता तपासाला वेग येईल, तपास आणखी पारदर्शकपणे होईल। अगदी खरं आहे विक्रांत, आपण जर बघितलं तर संपदा मुंडे आत्महत्या केल्यानंतर खऱ्या अर्थानं राजकारण तापलं होतं। आरोप प्रत्यारोप जे आहेत ते होत होते। मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं यामध्ये जो कोण दोषी असेल त्याला सोडणार नाही, त्याला त्याच्यावर कारवाई जी आहे ती केली जाईल। मात्र आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः पोलीस महासंचालकांशी संवाद साधला आणि एसआयटी स्थापन करण्याचा निर्देश जे आहे ते त्यांना दिलेले आहेत आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करणार आहे आणि एसआयटीचा अहवाल हा सरकारला द्यायचा आहे। या अहवालात काय निकाल आहे त्यानंतर पुढची कार्यवाही जी आहे ती केली जाणार आहे। आता आपण जर बघितलं असेल विक्रांत तर हे प्रकरण मागच्या आठवड्यात जर समोर आलं त्यावेळी विरोधकांकडून एक आरोप केला जात होता सत्ताधाऱ्यांवर सत्ताधारी वाटवा त्यातच आता मुख्यमंत्री संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले आहेत। बरं, धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी आता महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत आणि त्यामुळे आता तपासाला आणखी वेग